अख्ख्या महाराष्ट्राचे आकर्षण असलेल्या बैलगाडी शर्यतीत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोठिंबे येथील नारायणशेठ डामसे यांचा पुष्पा बैल शर्यती मागून शर्यत जिंकून मालकानं दाखवलेलं प्रेमाचं ऋण फेडून महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवत आहे। पुष्पा बैलानं अनेक लहान मोठ्या शर्यती जिंकून ट्रॉफी आणि बक्षिसं जिंकली आहेत। कर्जत जिल्हा रायगड तालुक्यातील कोठिंबे गावात 1972 साली जन्म झाला। शिक्षण आश्रम शाळेत झालं। 1998 साली कोठिंबे गावचे सरपंच म्हणून त्यांची निवड झाली। गावात नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय या ठिकाणी वारंवार संपर्क झाला। यातून अनेक राजकीय पदाधिकारी यांच्याबरोबर नाळ जुळली गेली। वडिलांना बैलगाडी शर्यतीचा नाद होता आणि ती परंपरा मला जोडली गेली। बैलगाडी शर्यतीच्या नादातूनच थोरा मोठ्यापर्यंत संबंध आले। यातून 2002 साली कोठिंबे जिल्हा परिषद गटातून पहिली निवडणूक लढवली। 275 या अल्पमताने पराभव झाला। पराभवाचं शल्य न धरता मोठ्या जोमानं कामाला सुरुवात केली। याच वेळी शेतकरी कामगार पक्षांशी संपर्क झाला आणि 2007 ची जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकानं जिंकली। तर रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती होण्याचा मान मिळाला। बैलगाडी शर्यतीचा नाद असल्यानं आमच्याकडे विराट, माऊली, वामण्या बैल शर्यतीत 1 नंबरचे होते। जळगावचे मित्र समाधान शिंदे यांच्याकडून पुष्पा नावाचं वासरू 1,31,000 रुपयाला विकत घेतलं। या वासराची निगा इतर शर्यतीतल्या बैलाप्रमाणे घेतली। शेंगदाण्याची पेंड, दूध, सरकी पेंड, मका आणि उसाची कुटी तसेच स्वच्छता, देखभाल याबाबत सर्व बैलांना पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली। पुष्पा चांगला तयार झाल्यानंतर बैलगाडी शर्यतीला लावला आणि सर्वांचं मन जिंकलं। याचवेळी पुष्पा सिनेमातील झुकेगा नहीं साला ही स्टाईल गाजली होती। त्याचप्रमाणे आमच्या पुष्पानं कामगिरी करून अनेक बक्षिसं आणि ट्रॉफी मिळवली आणि तो फेमस झाला। पुष्पाची शर्यत असली की त्याचे असंख्य फॅन प्रोत्साहन देण्यासाठी येतात। पुष्पानं अनेक शर्यती जिंकल्या, यामुळे ट्रॉफी आणि बक्षिसांसह बादल्या मिळायचा। या 10 ते 12 बादली वाडीतोडीला वाटून देऊन टाकतो। बैल शर्यतीबरोबरच राजकीय कारकीर्द, स्वतःचा व्यवसाय सांभाळून भरत गेले। कर्जत तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे। त्यांना रस्ते, पाणी योजना जिल्हा परिषद मार्फत यशस्वीपणे राबवल्या। यामुळे माझी प्रत्येक जिल्हा परिषद निवडणूक वेगवेगळ्या गटातून लढत गेलो आणि विजयी झालो। 2017 साली जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पुन्हा समाज कल्याण सभापती पदाची संधी मिळाली। या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी मिळाली आणि लोकसंपर्क वाढत गेला। 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळ्या गटातून मिळाले आणि 2 वेळा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती पद मिळालं। यामुळे आता पुढील लक्ष विधानसभा निवडणूक आहे। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड। नमस्कार, मी नारायण राजाराम डामसे। कोठिंबे ह्या गावामध्ये माझा जन्म 1972 ला झाला। त्यानंतर शिक्षण आश्रमशाळेमध्ये झालं। आश्रमशाळेमध्ये शिक्षण झाल्याच्या नंतर मी 98 ला कशेळे ग्रामपंचायतचा सरपंच झालो। पहिला सरपंच झाल्याच्या नंतर 2002 ला मी जिल्हा परिषद लढवली। थोड्याशा कारणाने माझे 275 मतांनी हार झाली। मी 2002 ला हारलो, पण मी थांबलो नाही। मी प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये काम करतच राहिलो। त्याच्यानंतर 2007 ला मी डबल जिल्हा परिषद लढवली। 2007 ला दुसऱ्या वार्डमध्ये निवडून आलो। माझा वार्ड सोडून, माझे जिल्हा परिषद वार्ड सोडून, पाथर्डी जिल्हा परिषद सोडून बीड वार्डमध्ये निवडून आलो। त्यानंतर मी समाज कल्याण सभापती झालो। समाज कल्याण सभापती म्हणून मी 2.5 वर्षाचा कालखंड माझा मी पार पाडला। गरिबांच्या सुखादुःखामध्ये आणि त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून गावागावात पोचलो। विकासाची कामं असतील, अजून काही असेल किंवा अनेक माध्यमातून मी लोकांपर्यंत पोचलो। त्यानंतर माझ्या वडिलांना शर्यतीचा नाद होता, तो मला लागला बैलगाडीचा। मग इथून आम्ही पुशेगावची यात्रा असो, साताऱ्यामध्ये कोणतंही मैदान असो, आमचे 1 नंबरचेच बैल असतात। माझा आता बैल पळतोय पुष्पा म्हणून, तो पण 1 नंबरमध्ये पळतोय। माझ्याकडे अनेक बैल होऊन गेली आणि तो नाद आमच्या वडिलांपासूनच आहे आम्हाला। तर याच्या पुढं आता त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदला 2017 ला 3ऱ्या वार्डमध्ये निवडून आलो।
तिसऱ्या वार्डमध्ये निवडून आल्यावर मला डबल समाजकल्याण सभापती पदच भेटलं गेलं. त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो. आत्ता पण 4थ्या वार्डमध्ये लढणार आहे. 4थ्या वार्डमध्ये पण निवडून येईल ही माझी मला खात्री आहे. तिथं पण माझं काम चालू आहे. अख्ख्या तालुक्यामध्ये सगळीकडं गरीब एक मुलगा म्हणून शनी माझ्याकडे बघतात आणि चांगलं काम करायची संधी भेटेल अशी मी आशा बाळगतो. आणि तुम्हाला बैलगाडी शर्यतीमध्ये तुमच्याकडे किती लोक असतात, तुम्ही त्याचे सांभाळ कसा करतात, कोणत्या पद्धतीने त्यांची निगा राखली जाते बैलांची, त्यांना रोज काय काय दिलं जातं, काय 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 केलं जातं असं नाही? आम्ही बैलांना सरकी पेंट बसून सरकीची पेंट थोडी थोडी टाकतो. त्यानंतर शेंगदाणा पेंट असते. त्यानंतर मका असतो. त्यानंतर खाद्यामध्ये त्याला ओलं खायला देतो, बाटूक देतो, कुट्टी देतो. हे सगळं खाद्य असतं. आणि शर्यतीला कमीत कमी 200 ते 300 मुलं आमच्या पाठी असतात, बैलांच्या पाठी. म्हणजे किती शर्यत जिंकल्या आत्तापर्यंत जवळजवळ म्हणजे शर्यती एवढ्या जिंकल्या असतील का त्याची गणितच नाही आमच्याकडे. एवढ्या शर्यती जिंकल्या असतील आणि हार सुद्धा झाली असेल आमची. असं काय नाही का आम्ही जिंकलो असेल. आता तुम्ही जे बैलांचा सांभाळ करताय एकंदरीत तसं पाहिलं तर लहान मुलाप्रमाणेच ताजा तुम्ही लहान मुलांसारखंच आम्ही बैलांना सांभाळतो आणि बैलांना एवढा जीव लावतो का त्यांच्या अंगावर कधी घाण दिसणार नाही किंवा काय दिसणार नाही. एक असं त्याच्या पाठीमागं शेण जेव्हा पडतं ना ते त्याच टायमाला उचललं जातं. म्हणजे त्याच्या अंगाला सुद्धा शेण लागून देत नाही. आणि त्यांना बसायला मॅट असते, त्यांना दूध असतं, त्यांना खाद्यामध्ये सगळ्या प्रकारचे सगळं खाद्य असतं. म्हणजे लहान मुलासारखंच की सकाळी उठले की त्याला आंघोळ घालणे. हो 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 हो. तर जे बक्षीस आम्हाला बादल्या तर लावायलाच लागतात. 5-5, 10-10 बादल्या येतात दर टायमाला. मग त्या बादल्या आम्ही गावामध्ये कोणत्याही गावामध्ये बाबा आपलं जेवण बनवतात. मग त्या बादल्या आपल्या 10-10 बादल्या आम्ही प्रत्येक वाडी तोडीमध्ये किंवा गावांमध्ये देऊन टाकतो. आता हा एकंदरीत तसा पाहिलं तर आदिवासी भागच, पण त्याच्यासाठी राजकारणातून त्यांच्यासाठी काय करायची आपली इच्छा आहे शिव? आता राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षामधून एवढ्या दिवस आम्ही आत्तापर्यंत काढले दिवस. याच्या पुढं आमचं काय टिकावं लागेल नाही लागेल याची काय आम्हाला खात्री वाटत नाही. आता आमचं एकच आमदार आहे महाराष्ट्रामध्ये, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख. आता याच्या पुढं काय करायचं, आमच्या पुढं मोठा डोंगरच उभा आहे. कसे का लोकांना सांभाळणार आम्ही? तर त्या माध्यमातून आमचा विचारविणी चालू आहे की बाबा याच्या पुढं काय करायचं. आम्ही आता जैन भाईशी बसणार आहोत का आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा आणि पुढं जाऊ द्या, नाही तर आमच्या हातात काय राहील असं आम्हाला वाटत नाही. ह्यो तालुका ट्रायबल तालुका, आदिवासी भूगोल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक या तालुक्यामध्ये राहतात. आणि वाड्या तोड्यांचे रस्ते असतील, पाण्याच्या समस्या असतील, ह्या सोडवण्याचं काम आम्ही नेहमी करत आलो आहे. आणि याच्या पुढं सुद्धा आम्ही तेच काम पुढं जाऊन शनी करणार आहोत. साईड बिझनेस म्हणून आपण सध्या काय करतात की असं समजतं की फार्म हाऊस आहेत, खडी मशीन आहे, तर त्या संदर्भात आत्ता माझं चालू आहे साईड बिझनेस. म्हणजे माझे 2 पोकलन, 4 JCB, काही टिपर, काही डंपर आणि काही पाण्याच्या गाड्या आहेत. ह्या माध्यमातून आम्ही सगळ्यांपर्यंत पोचतो आणि त्या माध्यमातून आम्हाला 2 रुपयाचे जे 2 रुपये कमवतो त्या माध्यमातून 2 रुपये जे येतात त्याला 1 रुपया आम्ही लोकांसाठी खर्च करतो. रिसॉर्ट पण आहे आमच्याकडे, रिसॉर्ट खूप आहेत. आणि मुंबईवाले कमीत कमी जे मुंबईवाले 100% इकडे येतात ना, ते 100च्या 100% आमच्या भागामध्येच आहेत ना. त्याच्यामुळं आमच्याकडं रोजगाराची बाब त्या माध्यमातून झालेली आहे.